मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधुभाऊ सायलीला म्हणतात, या या साऊ बाळा या. मी तुम्हा दोघांचीच वाट बघत होतो. काही त्या चिठ्ठ्यांवरून सुगावा लागला का, असं ते विचारतात. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते आणि मधुभाऊंना विचारते, ट्रेजर हंटबद्दल तुम्हाला सुद्धा माहीत आहे का मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, अर्थातच, कारण जावई बापू शेवटचं कोडं इथेच ठेवून गेले होते. मात्र त्याचा उलगडा आता तू करून दाखवणार आहेस. तेव्हा सायली म्हणते, मला समजलंय, तुमच्या हिशोबाच्या वहीत आहे ते. कुठे आहे बरं तुमची वही, दाखवा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, थांबा 1 मिनिट. असं म्हणून ते हिशोबाची लगेचच वही काढतात आणि सायलीकडे देतात. मग अर्जुनला ते इशारा करतात. तेव्हा अर्जुन काही हरकत नसल्याचं मधुभाऊंना खुणावूनच सांगतो. तेव्हा त्यामध्ये आता एक चिठ्ठी असते. त्यावरती आता अर्जुनने असं लिहिलेलं असतं की काही हिशोब चुकते न करणंच चांगलं आणि काही माणसांच्या ऋणातच राहिलेलं बरं. आणि म्हणूनच एवढी गोड हसणारी बायको मला विश्वासाने सोपवली आणि म्हणूनच मी मधुभाऊंच्या कायमच ऋणात आहे. मात्र तुझ्या चेहऱ्यावरचे हसू हे ढळू देऊ नकोस. मधुभाऊ सायलीची गंमत करत विचारतात, काय ग, त्या चिठ्ठीमध्ये असं काय लिहिलंय? तेव्हा सायली आता गोड हसते आणि म्हणते की मधुभाऊ जाऊ देत ना, यांचं ना आपलं सकाळी सकाळीच सुरू होतं. हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, पण बघ ना, या ट्रेजर हंटमुळे तर तुझ्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आली आणि मला तर हेच हवं होतं. सायली हिशोबाची वही चेक करू लागते आणि एकदमच सिरियस होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पाहिलं का मधुभाऊ, मी आत्ता हिच्या स्माईलबद्दल बोलत होतो आणि ही झाली लगेचच सिरियस. दुसरीकडे प्रिया अजूनही रूममध्येच असते आणि ती बडबडत असते, घाबरलेली असते. कारण रविराज आणि अर्जुन हे दोघेही मिळून जर एकत्र आले आणि त्या दोघांनी माझा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. विचार करत ती चिप्स खात खात स्वतःशीच बडबडू लागते की काय करू, कुठे पळून जाऊ मी इथून? मुंबईला जाऊ का? पण नको, मुंबई इथपासून खूप जवळ आहे, मग ते लगेचच मला शोधून काढतील. त्यापेक्षा मी देशाच्या बाहेर जाते, देश सोडूनच जाते. दुबईला जाऊ का? कारण तिकडे गेल्यानंतर मला शोधायला मात्र कुणीच येणार नाही, कारण तिथे कुणी पोहोचू शकतच नाही. आता ना मी दुबईचं तिकीटच काढते. त्यानंतर ती लॅपटॉपमध्ये चेक करते तर दुबईचं तिकीट खूपच महाग असतं. ती लॅपटॉपच बंद करते आणि म्हणते, अरे बापरे, दुबईचं तिकीट एवढं महाग आहे ना, मला सुभेदार पैसे देणार ना किल्लेदार डायरेक्ट घरातून बाहेर काढतील, मग मी करू तरी काय, हा प्रश्न तिला पडतो आणि ती एकदमच गप्प होऊन जाते आणि विचार करते. दुसरीकडे सायली आता डायरीमध्येच पाहत असते. म्हणून मधुभाऊ विचारतात, साऊ बाळा, अगं काय झालं? तेव्हा सायली विचारते, काय हो मधुभाऊ, छोट्या छोट्या गोष्टींचा हिशोब लिहून ठेवण्याची सवय अजून गेली नाहीये ना तुमची? त्यावेळी मधुभाऊ हसतात आणि म्हणतात, बाळा, अगं कशी जाईल ही सवय? अगं 40 वर्षांची जुनी सवय आहे ही. अहो जावई बापू, माझ्याकडे आलेली प्रत्येक नोट, प्रत्येक नाणं मी नोंदवून ठेवत असतो. अगदी 1 रुपयाचा खर्च झाला ना तरीही मी डायरीत लिहून ठेवत असतो. तेव्हा अर्जुन विचार करतो आणि मधुभाऊंना विचारतो, काय हो, तुम्ही प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवता ना नोंदवहीमध्ये? याचाच अर्थ विलासने जेव्हा तुम्हाला पैसे ठेवायला दिले होते ती इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही लिहून ठेवली असेल. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अर्थातच, कारण मी त्या नोटांचे नंबर आणि कॅश बंडल स्लिप म्हणजे कुठल्या शाखेतून कुठल्या बँकेतून आला आहे याची देखील नोंद करून ठेवून दिलेली आहे. मग अर्जुन हसतो आणि म्हणतो, ग्रेट. तेव्हा सायली म्हणते, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींची नोंद करून ठेवणारा माणूस पैसे देण्यासाठी नकार कसा देऊ शकतो? आपण कोर्टात हा मुद्दा मांडू शकतो ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण या इन्फॉर्मेशनचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. तेव्हा सायली विचारते, कुठला? मग अर्जुन म्हणतो, या नोटांच्या इन्फॉर्मेशनमधून आपण त्यांच्या सोर्सपर्यंत नक्कीच पोहोचू आणि आय एम व्हेरी शुअर ते पैसे ना महिपतचेच असतील. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मला ती इन्फॉर्मेशन वाचायची आहे. तुम्ही कुठे लिहून ठेवली आहे? या डायरीतच आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, आश्रमातली जी नोंदवही आहे ना त्यामध्ये ती नोंद असावी. आणि मला जेव्हा त्यांनी अटक केली, माझ्या सगळ्या वस्तू जप्त केल्या, तेव्हा तिकडेच पोलीस स्टेशनमध्ये ती आता वही असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे ती डायरी आता पोलिसांच्या एव्हिडन्स रूममध्ये असू शकते. आता आपण तिथेच जाऊयात, म्हणजे ती डायरी ना आता आपल्याला महिपतपर्यंत नक्कीच पोहोचवेल. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही या ट्रेजर हंटचा खेळ सुरू केला वेगळ्याच कारणासाठी
आणि आपल्या हाताला तर एक वेगळाच खजिना लागलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी करेक्ट, मी आत्ताच फोन करतो पोलीस स्टेशनमध्ये, आपण लगेचच निघूयात, असं तो सायलीला सांगतो. मग सायली म्हणते, हो ठीक आहे. त्यानंतर सायली आणि अर्जुन हे दोघेही मधुभाऊंचा निरोप घेऊन जायला निघतात. दुसरीकडे प्रिया आता झोपलेलीच असते. तेवढ्यातच विमल आता तेथे येते. तन्वीताई तन्वीताई असा 4-5 वेळा आवाज देते, परंतु प्रियाचं प्रत्युत्तर येत नाही म्हणून ती रूममध्ये येते आणि तन्वीताई असं मोठ्यानेच जरा बोलते. तेव्हा प्रिया खडबडून जागी होते आणि ती घाबरलेली असते. ती म्हणते की प्लीज मला घराबाहेर काढू नका, प्लीज मला घराबाहेर काढू नका, मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणून ती हात जोडते. मग विमल पुन्हा मोठ्यानेच विचारते, अहो तन्वीताई काय झालं? तेव्हा प्रिया भानावर येत विमलकडे पाहते आणि विचारते, काय ग, काय काम होतं इथे? तेव्हा विमल सांगते, अहो पाणी ठेवायला आले होते. मग प्रिया म्हणते, पाणी ठेवायचं आणि गुपचूप निघायचं ना, इथे मला कशाला तू उठवलंस, असं म्हणून ती विमलचा अपमान करते. विमल तेथे आता चिप्सचे पुडे पाहते आणि विचारते, तुम्हाला भूक लागली आहे का, खायला घेऊन येऊ का? तेव्हा प्रिया आता चुटकी वाजवतच मोठा तोरा दाखवत म्हणते, माझ्या घरात मी काय खायचं, कधी जेवायचं, काय नाही खायचं हे मी ठरवणार, तू निघ बरं अगोदर इथून. मग विमल बिचारी आल्यापावली पुन्हा माघारी फिरते. दुसरीकडे अर्जुनने इन्स्पेक्टर साहेबांना अगोदरच सांगून ठेवलेलं असतं. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही पोलीस स्टेशनमध्ये येतात. तेथे आल्यानंतर ते इन्स्पेक्टर साहेबांना सगळं काही सांगतात. तेव्हा ते हेल्प करण्यासाठी लगेचच तयार होतात आणि त्या जागेवर घेऊन येत, आश्रमातील सर्व एव्हिडन्स इथेच आहेत, पहा तुम्ही शोधा, कुठे तुम्हाला सापडतंय का तुमच्या महत्त्वाचं. मग आता ठीक आहे असं अर्जुन म्हणतो. सायली म्हणते, मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ती पांढरी नोंदवही इथेच असू शकते, पण इथे तर खूप एव्हिडन्स आहेत, आपल्याला खूप वेळ लागू शकतो शोधायला. अर्जुन म्हणतो, लागू द्यात पण शोधायचंच. सायली हो असं म्हणते. दोघेही आता लगेचच सगळं काही विसरून कामाला लागतात. ती वही नक्की कुठे आहे याचा शोध घेऊ लागतात. त्यानंतर आता शोधत असताना सायलीच्याच हातात नेमकी ती डायरी लागते. तेव्हा ती म्हणते, अहो ऐका ना, मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ती पांढरी वही इथे आहे. तेव्हा अर्जुन आता वाव म्हणून त्याला खूपच आनंद होतो आणि सायलीचं कौतुक करत तो तिला सांगतो की इथलं ट्रेजर हंटसुद्धा तूच जिंकलीस म्हणजे ना. मग सायली हो असं म्हणते आणि हसते. ते दोघेही डायरीमध्ये लगेचच ते हिशोब पाहू लागतात. त्यामुळे आता सायली म्हणते, पैचा हिशोब माझ्या मधुभाऊंनी लिहून ठेवला हो यामध्ये. तेव्हा विलासने ठेवलेल्या पैशांचे डिटेल्स असतात ना, ते मधुभाऊंने तेथे लिहून ठेवलेले असतात आणि मग मधुभाऊंनी किती नोटा, किती रुपये हे सगळं त्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं. त्यानंतर आता महत्त्वाचा पुरावा तर त्यांना सापडतो. अर्जुन लगेचच मोबाईलमध्ये आपल्या फोटो क्लिक करून ठेवतो. त्यानंतर अर्जुन आता पुढे काहीतरी शोधू लागतो आणि त्याच्या हाती अजून एक खूप महत्त्वाचा पुरावा लागतो. तेव्हा अर्जुन त्याच्याकडे पाहून हसतो, पण सायलीला लगेच कळत नाही नक्की काय घडलंय. त्यानंतर आता ते दोघेही पोलीस स्टेशन बाहेर येतात आणि तेथे आल्यानंतर सायली आता विचारू लागते, हो सांगा ना, बोला ना, तुम्हाला असं त्या नोटांवरून नक्की काय समजलं? तेव्हा अर्जुन सांगतो, मधुभाऊंनी त्यांचा खर्च अगदी इन डिटेल लिहून ठेवला आहे, पण जेव्हा त्यांच्याकडे एखादी कोणी मोठी अमाऊंट ठेवायला दिली असेल ना, म्हणूनच त्यांना खूप टेन्शन आलं असेल आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येक गोष्ट अगदी इन डिटेल लिहून ठेवली. त्या नोटा ह्या किती होत्या आणि त्या नोटांवरचे नंबर आणि मेन म्हणजे करन्सी कोडसुद्धा. तेव्हा सायली विचारते, करन्सी कोड म्हणजे? तेव्हा तो मोबाईलमध्ये आता करन्सी कोड असतो आणि तो सायलीला दाखवतो. सायलीला त्याबद्दल काही समजत नाही आणि ती विचारते, पण याबद्दल काय कळणार आहे आपल्याला इन्फॉर्मेशन? तेव्हा अर्जुन म्हणतो, स्टार्टिंगचे 4 अक्षर LNBN म्हणजेच लोकनिधी कोऑपरेटिव्ह बँक, PBN म्हणजे पनवेल, 0123 म्हणजे जानेवारी 2023. तेव्हा सायली आता विचारात पडते आणि पुन्हा अर्जुनला प्रश्न विचारते, काय हो, यावरून सिद्ध होऊ शकतं का या नोटा तिकडे महिपतकडूनच आल्या आहेत? तेव्हा अर्जुन म्हणतो, पॉसिबिलिटी तर जास्त आहे, पण ही इन्फॉर्मेशन काढणं जरा कठीणच आहे, पण ते आपण नक्कीच करूयात. चला बरं, असं म्हणून अर्जुन तिला त्या बँकेमध्ये घेऊन जातो आणि हळूच सायलीला म्हणतो, आपण जे ठरवलंय ना तेच अगोदर करूयात. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे.
मग पुन्हा हळूच तो म्हणतो, तुमच्या ॲक्टिंग आहेत ना त्या सगळ्या बाहेर काढा तुम्ही. मग सायली फक्त मान डोलावते. तेव्हा सायली आणि अर्जुन हे दोघेही आता पुढे जातात, एकमेकांना इशारा करतात. अर्जुन आता पुढे जातो आणि तेथे असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला म्हणतो, नमस्कार, मला ब्रँच मॅनेजरला भेटायचंय. तर तोच ब्रँच मॅनेजर आता अर्जुनसमोर उभा असतो आणि तो म्हणतो, नमस्कार, मीच ब्रँच मॅनेजर आहे, माधव करमरकर. अशी ओळख तो त्याची जेव्हा सांगतो ना, तेव्हा अर्जुन लगेचच सायलीला इशारा करून ॲक्टिंग सुरू करायला सांगतो. तेव्हा आता सायली हो असं म्हणते. ते ब्रांच मॅनेजर विचारतात, बोला की काय काम आहे. मग सायली रागातच म्हणते की बोला काय बोला. अहो माझ्या या अवस्थेला ना तुम्हीच जबाबदार आहात. अहो तुम्ही तर पार मला भेकेलाच लावायला निघालात. अहो तुमच्या बँकेने ना मला खोट्या नोटा दिल्या आहेत आणि तरीही बघा मी पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे हा तुमची. आणि तुम्ही आयुष्यभर कसे सडाल ना जेलमध्ये याकडेच बघेन मी. तेव्हा आता ब्रांच मॅनेजर घाबरतो आणि जरा विचारतो, अहो मॅडम, अहो झालंय काय नक्की ते तरी सांगा. त्यावेळी सायली म्हणते, झालंय काय म्हणजे काय झालं काय असं का विचारताय तुम्ही. अहो विलास नावाच्या एका व्यक्तीने तुमच्या बँकेतून पैसे काढले, त्या नोटा काढल्या आणि आमचा व्यवहार झाला तेव्हा ते पैसे त्यांनी मला दिले. अहो हजारोंच्या खोटा नोटा दिल्या आहेत तुमच्या बँकेने. तेव्हा ब्रांच मॅनेजर जरा घाबरतो आणि म्हणतो, अहो खोटा नोटा वगैरे काही नाही आहे, तुमचा ना काहीतरी गैरसमज होत असेल, असं जरा तो पुढे येऊन आणि हळू आवाजात म्हणतो. अहो अशाने विनाकारण माझी आणि माझ्या बँकेची बदनामी होईल. तेव्हा अर्जुन विचारतो, काय विनाकारण म्हणजे. मी यांचा वकील आहे आणि आता मी तुमच्या बँकेवर सुद्धा केस करणार आहे. असं अर्जुन आणि सायली दोघेही घाबरवून त्या ब्रँच मॅनेजरला ठेवतात. त्याला धक्का बसतो आणि तो अर्जुनकडे पाहतच राहतो की ही केस वगैरेची काय भानगड आहे. तेव्हा सायली विचारते, या खोट्या नोटांमुळे केवढं नुकसान झाले माझं कळतंय का तुम्हाला. तेव्हा ब्रांच मॅनेजरच विचारात पडतो आणि म्हणतो, अहो मॅडम सॉरी हां, परंतु आमची बँक आणि खोट्या नोटा हे कसं पॉसिबल आहे मलाच कळत नाही, कारण आजपर्यंत एकही कंप्लेंट आलेली नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, मग काय मी खोटं बोलतीये का सांगा बरं, दाखवा बरं वकील साहेब तो कोड. तेव्हा अर्जुन मोबाईल काढतो आणि म्हणतो, करन्सी कोड आहे आमच्याकडे, पुरावा आहे आमच्याकडे आणि या फेक नोटांचा स्कॅम तुमच्याच बँकेतून होतोय. तेव्हा ब्रांच मॅनेजर विचारतो की काय, अहो कसं पॉसिबल आहे, पण मला त्या नोटा बघू देत बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या आम्ही ना पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केल्या आहेत. तेव्हा सायली मोठ्यानेच ओरडते की हे पहा, मला न्याय मिळायला हवा, कारण विलासने त्या नोटा कोणत्या अकाउंटमधनं काढल्या मला कळायला नको का, आणि एकदम मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे हां, अशी धमकीच आता सायली देते. तेव्हा ब्रांच मॅनेजर म्हणतो, मॅडम अहो अशा डिटेल्स देणं हे आम्हाला अलाउड नाही आहे. तेव्हा अर्जुननं घाबरता म्हणतो, मॅडम ठीक आहे, नका हायपर हो, आपण आता डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊ आणि यांच्या विरोधात जी कंप्लेंट केलेली आहे ना त्यामध्ये अजून एक कंप्लेंट ॲड करू, कारण बँकेचे मॅनेजर आपल्याला कोऑपरेट करत नाही आहे, याचाच अर्थ हे सुद्धा या स्कॅममध्ये सहभागी आहेत. अर्जुन आणि सायली दोघेही जायला निघतात. तेव्हा वकील साहेब थांबा ना, हो असं काही करू नका प्लीज प्लीज, असं आता ब्रांच मॅनेजर रिक्वेस्ट करतो आणि त्यानंतर म्हणतो, माझं आणि माझ्या बँकेचं नाव कुठेही घेऊ नका, अहो अशाने माझं करिअर अगदी उद्ध्वस्त होईल. तेव्हा सायली म्हणते की मग मला सांगा, विलासने त्या खोट्या नोटा कोणाच्या अकाउंटमधून काढल्या होत्या, मला खरं काय ते कळायला हवं, नाही तर मी इथे ना धरणं धरून बसेल आणि घोषणा देईल की लोकनिधी बँक हाय हाय. तेव्हा सायली आता तशा घोषणा देऊ लागते. अर्जुन आता गालातच हसतो, कारण सायली खूप छान ॲक्टिंग करत असते. त्यानंतर आता हे असणाऱ्या सर्वांना म्हणत असते की पहा तुम्ही, ही बँक ना खोट्या नोटा देते, तुम्ही का विश्वास ठेवता यांच्यावर. सायली आता ऐकतच नाही, मोठ्याने घोषणा देत असते. तेव्हा ब्रांच मॅनेजर जरा घाबरतो, कारण त्याच्या रेप्युटेशनचा प्रश्न असतो, त्यामुळे तो अर्जुनला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तरी समजावा त्यांना. तेव्हा अर्जुन आता नाहीच म्हणतो, कारण मी नाही यामध्ये काही करू शकत, कारण त्यांची फसवणूक झाली आहे, मग त्या तरी काय करतील. तेव्हा ब्रँच मॅनेजर पुढे जातो आणि सायलीला म्हणतो, मॅडम अहो ऐका ना जरा, शांत राहा, मी वाटलं तर तुमच्या पाया पडतो. मग ब्रँच मॅनेजर सायलीच्या पाया पडतोय. हे पाहून आता नकळतपणे अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि गालातच हसतो.
तर सायली आता अजूनही तिची ॲक्टिंग तशीच सुरू ठेवते आणि लोकनिधी बँक हाय हाय अशा मोठ्या मोठ्याने घोषणा देऊ लागते आणि सतत अर्जुनकडे पाहत असते. आणि अर्जुन देखील तिच्याकडे पाहून आता हसत असतो, कारण दोघांनीही छान अशी ॲक्टिंग केलेली असते. खूप रिक्वेस्ट करून देखील सायली आता थांबायचं नाव घेत नाही. ते पाहून ब्रँच मॅनेजर घाबरतो. हे प्रकरण अंगलट येऊ शकतं या विचाराने तो सायलीला हळूच म्हणतो, हो शांत बसा ना मॅडम. तेव्हा ब्रांच मॅनेजर अर्जुनला म्हणतो, ऐका ना सर, तो करन्सी कोड मला द्या, मी सिस्टममध्ये टाकून चेक करतो, काय घोळ आहे ना ते समजेल, काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला लगेचच कळेल. अर्जुन गालात हसतो आणि म्हणतो, ठीक आहे घ्या की कोड. त्यानंतर एका माणसाला बाजूला करत लगेचच मॅनेजर हे लॅपटॉप जवळ जातात आणि तो करन्सी कोड टाकून त्या सिस्टममध्ये चेक करू लागतात. तेव्हा त्यांना समजतं की ह्या नोटांचा कोड तर 2023चा आहे. तेव्हा सायली अर्जुन हो असं म्हणतात. त्यानंतर सायली म्हणते, ऐका ना, पण ते पैसे विलासने मला 2023मध्येच दिले होते. मग आता ब्रांच मॅनेजर सांगतो, हे पैसे तर विलासनेच काढले होते या खात्यातून. तेव्हा आता ब्रांच मॅनेजर म्हणतो की एका बिल्डर कंपनीचं करंट अकाउंट आहे हे. तेव्हा बिल्डर म्हटल्यानंतर महिपत शिखरे आलाच, त्यामुळे सायली अर्जुनकडे आता पाहते. तेव्हा यस बिल्डरकडून असं ब्रांच मॅनेजर नाव सांगतो. मग त्यावेळी अर्जुन आणि सायलीला प्रश्न पडतो की हा आता नक्की कोण बिल्डर. तेव्हा दोघेही एकमेकांकडे पाहतात. अर्जुन विचारतो, ऐका ना, हे पैसे काढण्यासाठी कोण आलं होतं. त्यावेळी ब्रांच मॅनेजर म्हणतो, आता मला कसं माहीत असणार, कारण 2 वर्षापूर्वी घडून गेलेली गोष्ट आहे ही. ह्याचं मला आत्ता कसं समजणार की पैसे काढायला नक्की आलं होतं तरी कोण. तेव्हा अर्जुन विचारतो, का बरं, का नाही समजणार, बँकेमध्ये CCTV नाही आहेत का. तेव्हा आहेत ना, असं आता ब्रांच मॅनेजर म्हणतो. तेव्हा सुद्धा CCTV फुटेज होते, पण आत्ता एवढं जुनं CCTV फुटेज शोधणं म्हणजे जरा अवघडच आहे असं तो म्हणतो. तेव्हा सायली क्षणाचाही विचार न करता लगेचच पुढे जाते आणि लोकनिधी बँक हाय हाय असं मोठ्याने घोषणाबाजी करू लागते. तेव्हा आता तो ब्रांच मॅनेजर पुन्हा घाबरतो, कारण ही ताई काही थांबायचं नावच घेत नाही असं त्याच्या मनात येतं. त्याच्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्याला तो सांगतो, अरे तोंड काय बघत बसला, जा ना बाबा 2022 ते 23 या सगळ्याचं CCTV फुटेज काढून घेऊन ये, पटकन निघ. तेव्हा तो लगेचच तेथून जातो. मग ब्रँच मॅनेजर सायलीला म्हणतो, मॅडम जरा शांत बसावं, शांत राहा, पण सायली ऐकतच नाही. तेव्हा अर्जुन स्वतःच पुढाकार घेतो आणि म्हणतो, मॅडम थंड घ्या जरा, झालंय आता. मग आता सायलीची ही ॲक्टिंग पाहून अर्जुन देखील तिच्याकडे पाहून गालातच हसतो. दुसरीकडे आता कल्पना ही कसली तरी चिठ्ठी बनवत असते. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, बघू बरं मला, तू काय काय लिहिलं आहे त्यामध्ये. तेवढ्यातच आता प्रिया तेथे येते. तिचं लक्षच त्या दोघींकडे नसतं. तिच्या मनात फक्त आणि फक्त अर्जुनचा विषय असतो. ती विचार करते की अर्जुनने कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर केले एवढ्यावरच तो थांबणार नाही आहे, पण तो अजूनही पुरावे हे शोधणार म्हणजे शोधणारच. आणि दामिनी जर काही अर्जुनसमोर करू नाही शकली तर कसं होणार, या विचाराने प्रिया घाबरते. त्यानंतर कल्पना विचारते, काय हो पूर्णाई, दुपारची गोळी घेतली का तुम्ही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, नाही अजून घेतली, माझ्या लक्षातच राहिलं नाही. तेव्हा कल्पना म्हणते, कसं राहणार लक्षात, तुम्ही ना असंच करता नेहमी पूर्णाई. असं म्हणून कल्पना प्रियाला सांगते, ऐक ना, किचनच्या कप्प्यामध्ये ना एक डबा आहे, त्या डब्यामध्ये ना ऑरेंज कलरची एक गोळी आहे लांबट अशी, ती जरा आणून दे ना. तेव्हा प्रियाचा सूर वेगळाच असतो. ती आता उपकार केल्यासारखं म्हणते, हो आणते की. प्रिया किचनमध्ये जाते आणि त्या डब्यातून एक गोळी घेते, ती पण न पाहता, आणि पुढे येत लगेचच पूर्ण आजींच्या हातात टेकवत म्हणते, घे. पण या दोघींचं लक्ष नसल्यामुळे त्यांना काही एवढं समजत नाही. तर आता पूर्ण आईने नक्की कोणती गोळी खात आहेत हे कल्पना पाहू लागते. पूर्ण आजी या तोंडात गोळी टाकणार. तेवढ्यातच कल्पना म्हणते, थांबा हा पूर्ण आई, 1 मिनिट, नका खाऊ ती गोळी. तेव्हा काय झालं असं पूर्ण आजी विचारतात. तेव्हा ती गोळी वेगळीच असते. मग आता कल्पना म्हणते, तन्वी अगं काय चाललंय तुझं, मी तुला कोणती गोळी सांगितली होती, ऑरेंज ना, तू कोणती गोळी घेऊन आलीस. अगं ही गोळी ना पूर्णाईने सकाळीच घेतली आहे, मग तू ती त्यांना परत का देतेस. तेव्हा चुकीची आहे का, आणते दुसरी, असं म्हणून ती तो डबाच घेऊन येते. पूर्णाजींसमोर टेकवत म्हणते की हा डबाच घेऊन आली आहे, आता कुठली असेल ना गोळी ती घेऊ शकताय तुम्ही.
तेव्हा कल्पना आता प्रियाकडे पाहते आणि म्हणते, तन्वी अगं तू किती सहजपणे बोलतीये हे, कारण ही गोळी आहे ना, तो हेवी डोस आहे, तुला कळतं की नाही? ती जर का पूर्ण आईने पुन्हा घेतली असती तर आपल्याला किती महागात पडलं असतं. तेव्हा प्रिया अगदी कॅज्युअली बोलते, अहो पण पुन्हा घेतली नाही ना ती गोळी, तुला वेळेत लक्षात आलं मग ठीक आहे ना. तेव्हा प्रियाचा बदललेला सूर पाहून आता पूर्णा आजी आणि कल्पना दोघीही अगदी शॉकच होतात. तेव्हा कल्पना म्हणते, ठीक नाहीये तन्वी, या स्वयंपाकामध्ये एकतर तिखट मीठ कमी झालं ना तरीही चालू शकतं, तुला कोणीही काही बोलणार नाही, परंतु पूर्णाजींच्या बाबतीत आपल्याला अजिबात हलगर्जीपणा करून चालणार नाही. तेव्हा प्रिया पुन्हा एकदा कॅज्युअली बोलत म्हणते, हे काय मी मुद्दाम नाही केलेलं आई. तेव्हा प्रिया म्हणते, माणूस आहे चुकणारच ना, आता डब्यामध्ये जी लांबट गोळी होती ती दिली मी, त्यात काय एवढं. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अगं पण कोणत्या रंगाची गोळी होती हे तिने ऑलरेडी तुला सांगितलं होतं ना. अगं तुझं लक्ष कुठे आहे, कारण विमलला सुद्धा माहीत आहे माझ्या कोणत्या गोळ्या असतात ते. तेव्हा प्रिया आता खूपच चिडते आणि म्हणते, मग विमललाच सांगायचं ना, मला कशाला सांगितलं. हे ऐकून आता पूर्णाजी आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो. त्या दोघीही आता अगदी शॉक होऊन प्रियाकडे पाहतात, कारण प्रिया खूपच उद्धटासारखी बोलू लागते. पुढे ती म्हणते, आणि मी गोळी दिली होती, खाल्ली तर नाही ना तिने, काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला, मग कशाला उगीच एवढा इश्यू करताय प्लीज, असं म्हणून ती लगेचच तेथून जाते. कल्पना विचारते, ही मुलगी अशी मध्येच का वागतीये, मला चुकीची गोळी दिली ही गोष्ट तिला साधी वाटतेय का, आणि त्यासाठी ती तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणाली नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, ती चुकली असं तिला वाटतच नाही, ती कोणत्या तरी वेगळ्याच विचारात होती, तिला कसला प्रॉब्लेम तर झाला नाही ना. तेव्हा कल्पना म्हणते, बघू आपण ते काय झालंय, पण तुम्ही अगोदर दुपारची गोळी घ्या पूर्ण आई. इकडे अर्जुन सायली अजूनही त्याच बँकेमध्ये असतात. तेव्हा त्यांच्यासाठी आता चहा कॉफी सुद्धा येते. मग ब्रांच मॅनेजर म्हणतात, सर प्लीज घ्या ना. त्यावेळी आता एक कर्मचारी तेथे येतो, जो CCTV फुटेज काढण्यासाठी गेलेला असतो ना तो. मग आता तो येत ब्रांच मॅनेजरला सांगतो, सर हे पहा, हा व्यवहार नक्की कधी झालाय ना हे माहीत नाही, परंतु या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी नेहमी एक माणूस डेली यायचा, हे मात्र यामध्ये दिसतंय. अर्जुनला आता CCTV फुटेज दाखवत ब्रांच मॅनेजर विचारतो, ओळखतंय का बघा. अर्जुनला तेथे एक महिपतचा माणूस दिसतो, जो पैसे काढण्यासाठी त्या बँकेमध्येच येत असतो. अर्जुन पॉज करायला सांगून झूम करायला सांगतो. त्यावेळी तो फोटो आता झूम होतो आणि तो महिपतचाच माणूस असतो याची खात्री अर्जुन सायलीला आता पटते. ते दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात, कारण अर्जुन आणि सायलीच्या हाती आता खूपच महत्त्वाचा असा पुरावा लागलेला असतो, त्यामुळे ते दोघेही खुश होतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली बँकेच्या बाहेर येतात. अर्जुन म्हणतो, आज आपल्याला विलास आणि महिपत या दोघांच्या मैत्रीचा एक कॉन्क्रीट पुरावा सापडलाय. ते पैसे महिपतनेच विलासला दिले होते, हे जर आपण कोर्टात प्रूव्ह केलं ना तर साक्षी ही जास्त अडकेल. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे तुम्ही जी पुराव्यांची चैन बनवताय त्यातली खूप महत्त्वाची कडी आपल्या हातात लागली आहे. ते अर्जुन म्हणतो, हो. त्यानंतर अर्जुन सायली घरी येतात. अर्जुन विचारतो, उद्या काय आहे तुमच्या लक्षात आहे ना. मग कल्पना हो म्हणते. तर प्रताप म्हणतो, घरच्या माणसांचा वाढदिवस कुणी विसरतं का. तेव्हा सायली आणि अर्जुन घरातील सर्वजण मिळून आता अश्विनचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करतात. त्यानंतर सायली म्हणते, बाबा हे काय म्हणत होते की बाहेरनं केक मागवूयात म्हणून. मग सायली आणि कल्पना या दोघीही एकत्रच म्हणतात, पण त्याला तर घरचाच रवा केक आवडतो. मग त्या दोघीही एकमेकींकडे पाहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.